पण मग याचा सगळा मुवमेंटला फटका पडला असं वाटतं का? महाराष्ट्रात कुठली स्ट्रॉंग राजकीय अशी एक शक्ती उभी राहू शकली नाही आंबेडकर विचारांची. बघा ना, उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम एक पक्ष स्थापन करतात, त्या पक्षाला सत्तेपर्यंत एकदा स्वबळावरती मायावती मुख्यमंत्री होतात तिकडे. महाराष्ट्रात जिथे आंबेडकरांची भूमी आहे, इतक्या मोठ्या चळवळींचा, पॅन्थर सारख्या चळवळींचा तिथे इतिहास आहे, इतक्या मोठा स्ट्रॉंग चेहरा असताना उत्तर प्रदेशमध्ये घडू शकलं, ते महाराष्ट्रात का घडलं नाही? महाराष्ट्रामध्ये न घडण्याचं कारण हे आहे की आमच्यामध्ये ऐक्य नाही. दुसरी गोष्ट, आमच्यामध्ये ऐक्य जरी झालं तरी सुद्धा बौद्ध समाजापेक्षा दुसरा समाज आमच्यासोबत येत नाही, आणि अनेक वेळेला प्रयोग केल्यानंतरही तेवढी आपल्याला सफलता मिळत नाही आहे, आणि नेहमी आमच्यामध्ये गटबाजी राहिलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये दलितांचं पॉप्युलेशन 13% आहे, पण बौद्धांचं पॉप्युलेशन हे 8-9% आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये 22-23% सगळे दलित आहेत, ते मायावती सोबत आहेत, कांशीराम सोबत राहिले, आणि आमच्या सोबत 8-9% मध्ये गटबाजी राहिली. आणि सगळे नेते ज्यावेळेला एकत्रित आले त्यावेळेला आम्ही 4 खासदारांना निवडून आलो. आम्ही जर आम्ही एकत्र राहिलो असतो तर अजूनही आम्हाला चांगली संधी मिळाली. 98ला एकत्र आला तर सगळे लढले होते, 4 खासदार आले होते. 4 खासदार आले होते. 90 मध्ये बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रासू गवई, 4 खासदार आलो होतो. आणि आम्ही 90 मध्ये मी अगोदर म्हणालो तसं आम्ही एकत्र राहिलो असतो तर एवढे मंत्री आपले बनले असते. मी एकटाच मंत्री होण्याचा विषय नव्हता. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये न होण्याचं कारण असं आहे की आता आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर 2012, 2014च्या दोन्ही निवडणुका, 19च्या दोन्ही निवडणुका, 24च्या दोन्ही निवडणुका ते लढले. आणि त्यांच्या कॅन्डिडेटना पडळकर ज्यावेळेला 14ला उभी होती त्यांच्या तिकिटावर, त्यांना 3.25 लाख मतं मिळाली होती, तरी अद्याप त्यांचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकला नाही. प्रकाश आंबेडकरांचा जो पक्ष आहे त्यांना 60% मतं मिळायला हवी, तर 60% मतं त्यांना अद्याप एकदाही मिळालेली नाही. पण जर एकत्रित आम्ही आलो तर माझं मतच असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी आणि मग बाकीचे सगळे लोक असे एकत्र आलो तर आमची मोठी ताकद उभी राहू शकते. आणि मग याच्यामध्ये जे वंचितचा आहे त्यांचा, प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे तो चांगला आहे, कारण एखाद्या जातीच्या राजकारणावर आपल्याला निवडून येता येत नाही. बाबासाहेबांची जी भूमिका होती की फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं शक्य आहे, म्हणून रिपब्लिकन पक्ष स्थापन केला पाहिजे आणि सगळ्यांना सोबत आणलं पाहिजे, त्यांची भूमिका होती. त्यामुळं ही अशी फूट असल्यामुळं आणि जोपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाला ऐक्य वाटत नाही. आम्ही दोघांपैकी एक जण का होत नाही? तुमची मी नेहमी, म्हणजे आम्ही आता तुमच्या अनेक मुलाखती घेतल्यात, तुम्हाला बहुतेक मुलाखतींमध्ये हा प्रश्न, जेव्हा आपण नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू केले तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा विचारला मी हा प्रश्न,